गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आलात ना सर्वजण? बऱ्याच जणांचा सुट्टीमुळे थोडासा उत्साह कमी झाला की काय, किंवा गावाला जाणं. पण बाळांनो लक्षात ठेवा की आपल्याला ही सुट्टीच आहे. शाळेत आपल्याला दिवसभर जायचंच नाहीये. फक्त 1 तास 1 पिरियड अटेंड करायचा आहे, बरोबर? त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला सुट्टीच आहे. म्हणून जे जॉईन झालेत त्या सर्वांचं कौतुक. ते सर्वजण जागरूक आहेत, हुशार आहेत आणि सुज्ञ आहेत, बरोबर? ठीक आहे. आपण लसावी मसावी हा जो घटक चालू केलेला आहे त्यातला थोडासा भाग सरावासाठीची आपल्याला काही उदाहरणं घ्यायची आहेत. बघा, काल आपण 29 आणि 30 या दोन सहमूळ संख्या आहेत असं सांगितलं होतं. आणि तो जो प्रश्न घेतला होता त्यात काय सांगितलं होतं की त्या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. तशाच प्रकारचा प्रश्न बघा तुम्हाला देते. आर आणि यस या दोन संख्या आहेत, सहमूळ संख्या आहेत. आर आणि यस या दोन सहमूळ संख्या आहेत. तर त्यांचा लसावी मसावीपेक्षा कितीने मोठा आहे? प्रश्न बघा, त्यांचा लसावी मसावीपेक्षा कितीने मोठा आहे? चला सांगा. काय? लसावी हा मसावीपेक्षा कितीने मोठा आहे? कितीने मोठा आहे असा प्रश्न आहे आपला. चला सांगा उत्तर. चला उत्तर टाका. हा, मी बघते कोणाकोणाची कोण कोण काय काय उत्तरं टाकतंय. बर, ऑप्शन द्यायचे. बर, एक उत्तर आले आपल्याला, एक, आणि काहींनी ऑप्शन मागवले. ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे आर प्लस यस, दुसरा ऑप्शन आहे आर मायनस यस, तिसरा ऑप्शन आहे आर यस, आणि चौथा ऑप्शन आहे आर यस प्लस 1. टाका आता ऑप्शन्स. ऑप्शन 3. बर, साहिलने टाकलंय 3. हा, आर यस फक्त बांबरेचं, भैरवी. हा, जान्हवी आर प्लस यस, काजल 4th ऑप्शन. वा वा. श्रीराज 3rd ऑप्शन, आणि पूजा आर यस 3rd ऑप्शन. बर, बघा आता आपल्याला लसावी हा मसावीपेक्षा कितीने मोठा आहे हे विचारले. लसावी हा मसावीच्या किती पट आहे असं जर विचारलं असतं तर आपला आर यस 3rd ऑप्शन करेक्ट आला असता. परंतु कितीने मोठा आहे हे विचारले, किती पट आहे. लसावी हा मसावीच्या किती पट आहे असा प्रश्न असला असता तर आपला ऑप्शन नंबर 3 आला असता, म्हणजे आर यस. बरोबर? कारण त्या सहमूळ संख्या आहेत आणि त्यांचा मसावी 1 आहे आणि लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका आहे, म्हणजे आर यस हा त्यांचा गुणाकार आहे. मग तो 1च्या किती पट आहे? तर आर यस पट आहे. पण आपल्याला प्रश्न विचारलाय लसावी हा मसावीपेक्षा कितीने मोठा आहे. मसावी 1 आहे, मग कितीने मोठा आहे? 1 अधिक आर यस. 4th ऑप्शन ज्यांनी टाकलं होतं त्यांचं करेक्ट आहे. आणि बाकीच्या सर्वांना आता लक्षात आलं? सोपाचा आहे प्रश्न. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न घेऊ. कधी कधी आपल्याला दोन संख्यांचा लसावी दिलेला असतो आणि मसावी दिलेला असतो आणि त्या दोन संख्या शोधायच्या असतात.
बघा त्याच्यासाठीचं उदाहरण मी घेते. ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे अशा दोन अंकी संख्या कोणत्या? बघा काय सांगितलं, मसावी 4 आणि लसावी 144. अशा दोन अंकी संख्या कोणत्या? तर मी तुम्हाला ऑप्शन देते बाळांनो. तुम्हाला म्हणजे आपण हा प्रश्न सोडवून घेऊ, पण त्याच्यासाठीचे बरं ठीक आहे चला डायरेक्टली सोडू, ऑप्शनसाठी वेळ घालवत नाही. आता आपल्याला हे माहिती आहे की लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार, म्हणून तो शोधू आपण पहिल्यांदा. असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर. आता लसावी किती आपला 144 भागिले म्हणजे छेद मसावी 4 ने याला भाग द्यायचा आहे. सर्वांना जमणारी क्रिया आहे. किती येईल उत्तर पहा. 4 त्रिक 12, 2 उरले 24 झाले, 4 सक 24. म्हणजे आपला असामायिक अवयवांचा गुणाकार आला 36. आता आपल्याला जर त्या दोन संख्या शोधायच्या असतील तर ते असामायिक अवयव कोणते, छोटा आणि मोठा, ते आपल्याला शोधावं लागेल. मग असामायिक अवयव शोधल्यानंतर त्या अवयवांना छोट्या अवयवाला जर आपण मसावीने गुणलं तर आपल्याला छोटी संख्या मिळते बरोबर, आणि मोठ्या असामायिक अवयवाला मसावीने गुणलं तर मोठी संख्या मिळते. बघा मग आता याचे अवयव आपल्याला असं वाटतं की काय आहे, 36, 6 6 36 आहे बरोबर. आणखी पहिले 12 त्रिक 36 आहे बरोबर आहे ना. आणखी 9 चोक 36 आहे बरोबर. मग आता कोणत्या अवयवांचा आपल्याला विचार करायचा? हे आपण जे अवयव विचारात घेतले. आता बघा ज्याच्यामध्ये 3 आणि 12 याच्यामध्ये पुन्हा काहीतरी सामायिक दिसते बरोबर आहे की नाही. 6 आणि 6 याच्यामध्ये तर सामायिकच आहे. मग ते वगळता उरलेले दोन अवयव म्हणजे 9 आणि 4, 9 चोक 36, ज्या दोन्ही अवयवांमध्ये सामायिक अवयव नसतो. आलं लक्षात. मग आता आपल्याला हे दोन अवयव मिळाले 36चे. मग जर आपल्याला छोटी संख्या शोधायची असेल तर छोटा असामायिक अवयव 4 गुणिले आपल्याला मसावी किती दिलेला आहे 4 बरोबर 16. छोटी संख्या आली 16 आणि मोठी संख्या बघा, मोठा असामायिक अवयव म्हणजे 9 गुणिले मसावी 4 बरोबर पहा बरोबर आहे का. त्या संख्या कोणत्या येतील ते 9 चोक 36. मग 16 आणि 36 येतील का. बघा तुम्हाला काय वाटतं आपलं उत्तर बरोबर आहे, टाका उत्तर. तुम्हाला काय वाटतं, हो नाही एवढंच फक्त. बर 18 दुने 36 एक ऑप्शन पण एकाने दिला होता. हो बरोबर आहे. समृद्धी, भैरवी, छान बरेच जण सहभागी होता ते. वैष्णवी, अपूर्वा, शाबास, व्हेरी गुड.
समजलं? आता आपल्याला कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की मसावी दिलाय, लसावी दिलाय, तर त्या दोन संख्यांतील फरक किती? मग याच पद्धतीने जाऊन दोन संख्या शोधायच्या आणि त्यांच्यातला फरक काढायचा. याच्यात कोणत्या गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत बघा, की आपल्याला पहिलं हे माहीत असायला हवं की लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला मिळाल्यानंतर त्याचं पुन्हा काय करायचे, अवयव पाडायचे. म्हणजे काय, ते दोन असामायिक अवयव कोणते ते आपण शोधले. दोन असामायिक अवयव शोधल्यानंतर छोटा असामायिक अवयव आणि मसावी यांचा गुणाकार केला की आपल्याला छोटी संख्या मिळते बरोबर. आणि मोठा असामायिक अवयव आणि मसावी यांचा गुणाकार केला की आपल्याला मोठी संख्या मिळते. हे आपण मी सुरुवातीच्या तासाला बघा आपण एक उदाहरणाच्या साह्याने ह्या सर्व निष्कर्ष तुम्हाला सांगितलेले होते. छोटी संख्या कशी शोधायची, मोठी कशी शोधायची, किंवा लसावी गुणिले मसावी जर केलं तर त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो आणि लसावी भागिले मसावी जर केलं तर असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो बरोबर. मग इथे दोन तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. पहिली स्टेप असामायिक अवयवांचा गुणाकार शोधायचा, नंतर ते असामायिक अवयव कोणते ते अवयव पाडून शोधायचे. आता इथे छोटी संख्या होती 36, म्हणून सहजासहजी आपल्याला कळलं की 6 6 36 येतं, 12 त्रिक 36 येतं, 18 दुने 36 येतं, एकाने बघा ऑप्शन टाकलं होतं, आणि 9 चोक 36 येतं. हे आपल्याला छोटी संख्या असल्याने माहित होतं. पण मोठी संख्या असेल तर आपण अवयव पद्धतीने त्याचे अवयव पाडून घ्या आणि ज्या दोन अवयवांमध्ये कुठलाच घटक सामायिक नाही अशा आपल्या असामायिक अवयव मिळतील आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या दोन संख्या शोधता येतील. घ्या आता तुमच्यासाठी प्रश्न देते. आपल्याला दोन अंकी संख्यांचा लसावी हा मसावीच्या 221 पट आहे. बघा बरं का, असाही प्रश्न विचारला जातो. लसावी हा मसावीच्या 221 पट आहे आणि मसावी पण दिलेला आहे आपल्याला. आणि मसावी किती दिलेला आहे ते सांगते, 15. मसावी 15 असेल, शॉर्ट मध्ये प्रश्न लिहिते मी, मसावी 15 असेल तर त्या दोन संख्यांतील फरक किती. पहा बरं का, आता आपल्याला दोन संख्यांतील फरक विचारलाय, तर दोन संख्यांतील फरक किती. सोडवायला घ्या, मी तुम्हाला ऑप्शन देते आणि मग तुम्ही उत्तरं टाका. हा, बघा आता काय दिले, लसावी हा मसावीच्या 221 पट आहे. आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार कसा शोधता येईल ते पहा. सोडवा आणि टाका उत्तर. असामायिक अवयवांच्या गुणाकारापर्यंत आणून ठेवू का तुम्हाला, मग सोडवायला सोपं जाईल. हा, वा वा वा, काहींनी उत्तर टाकलंय, शाबास, व्हेरी गुड. आमीन 60 आलंय. हां, श्रीराज माने 60 आलंय, करेक्ट. अमन, बर
बघा किती फास्ट सोडवले ह्या मुलाने. 60 करेक्ट आन्सर आहे. एवढ्या पटापट आपल्याला क्रिया करता यायला पाहिजेत. शाबास, व्हेरी गुड. आता हे बघा, ज्यांना जमलं नाही, उत्तर आलं नाही किंवा वेळ लागतोय, त्यांनी लगेच नाराज होण्याचं काही कारण नाही. सरावाने ते आपल्याला जमणार आहे. बघा, स्पष्टीकरण देऊ बाकीच्यांसाठी? स्पष्टीकरणाची गरज आहे का सांगा. हां, भैरवीचं पण उत्तर आलंय 60. हां, बर. समीक्षा स्पष्टीकरण हवंय. बरं, ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल. आपण त्याचं स्पष्टीकरण करू. आपल्याला काय सांगितले? लसावी हा मसावीच्या 221 पट आहे. म्हणजे लसावी बरोबर 221 गुणिले मसावी किती? 15. बरोबर की नाही? लसावी हा मसावीच्या 221 पट आहे. आपण असामायिक अवयवांचा गुणाकार कसा शोधतो? लसावी छेद, शॉर्ट मध्ये सांगते बघा. बरं, लिहिते खाली, समजायला अवघड जायला नको. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर. मग आता लसावी हा 221 गुणिले 15 बरोबर. गुणाकार करत बसले नाही, कारण आपल्याला परत मसावीने त्याला भागायचंच आहे. म्हणजेच आपला असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 221. आता 221 चे आपल्याला अवयव पाडायचे. बा, मी म्हटलं की 36 चे अवयव आपल्याला सहजासहजी पाडता आले, तसे 221 चे. आता पहा, आपण विभाज्यता हा घटक शिकलेलो बाळांनो. एकक स्थानी 2 नाही, 2 ने भाग जाणार नाही. सर्व अंकांची बेरीज 5 येते, 3च्या पटीत नाही, 3 ने भाग जाणार नाही. बरोबर. शेवटचे एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येस 4 ने भाग जात नाही, म्हणजे 4 ची कसोटी नाही. 5 किंवा 0 एकक स्थानी नाही, 5 ने भाग जाणार नाही. बरोबर. 6 ची कसोटी होण्यासाठी एकक स्थानी म्हणजे ही संख्या सम असायला हवी, म्हणजे 6 ने भाग जात नाही, म्हणजेच 8 ने जाणारच नाही. बरोबर. 4 ने जात नाही, 6 ने म्हणजे सम नाही, म्हणजे 8 ने भाग जाणार नाही. 9 ने भाग जाण्यासाठी आपल्याला यांची बेरीज 9च्या पटीत यायला हवी, तेही नाही. 10चा विषयच नाही, कारण एकक स्थानी 0 नाहीये. मग 11 ची काय कसोटी आहे? एकाड एक अंकांची बेरीज आणि त्यातला फरक. मग आता जर बेरीज केली 2 आणि 1 3, 3 वजा 2 बरोबर 1. तो फरक आपल्याला 0 किंवा 11च्या पटीत यायला हवा. बरोबर. तसा येत नाही, म्हणजे 11ची कसोटी नाही. आणि 12चा विषय काय? समसंख्या नाही, किंवा 3 आणि 4 ने जर भाग जात असेल तर 12 ने जाईल. मग पुढे पाहू 13. इतकं फास्ट आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. 13 ने जातोय का भाग? 13ची काही कसोटी नाहीये आपल्याला अभ्यासात. बरोबर. देऊन पाहू. 13 दुने 26 जास्त होतात, म्हणजेच 13 एक 13. मग किती उरले खाली? बघा, 22 मधून 13 गेले, 9. बरोबर. आणि शेजारी 1 आहे, 91, म्हणजे 13 7 91. आता 17ला 17 नेच भाग जाईल, 17 एक 17. म्हणजे आपल्याला 2 असामायिक अवयव मिळाले, 13 आणि 17. बरोबर की नाही? मग आता त्या संख्या शोधायच्या आपल्याला. छोटी संख्या 13 गुणिले काय? मसावी. आणि मोठी संख्या 17 गुणिले मसावी. आता बघा, मी मोठी संख्या इथे लिहिली, आपल्याला फरक विचारलाय ना, मग आपण ही मोठी संख्या वजा छोटी संख्या. तुम्ही 15 जर कॉमन ठेवले, बघा 15 कॉमन ठेवले आणि कंसात 17 वजा 13 बरोबर 4. 15 गुणिले 4 बरोबर 15 चौक 60. समजलं आता सर्वांना? ठीक आहे, देऊ असं एक उदाहरण. आता फास्ट सर्वांना सोडवता यायला पाहिजे. हा, कोणाला नोट करायचंय का यातलं काही? घ्या, कमीत कमी वेळात नोट करून घ्या. मी पुढचं उदाहरण देते. श्रीराजचं काय म्हणणं होतं? भाग जातो.
काजल काय म्हणते 17 काय टाकलं बेटा 17 ही संख्या आली म्हणून का अवयव आलाय हां 13 आणि 17 बरोबर आहे शाबास. घ्या आता पुढचं उदाहरण. दोन संख्यांचा गुणाकार बघा त्या संख्या आपल्याला समयत विषम वगैरे काही सांगितलेलं नाही. दोन संख्यांचा एक मिनिट हा दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे. $1400 आणि त्यांचा मसावी दिलाय 5. मसावी दिलाय 5 आणि काय विचारले तर त्या संख्यांची बेरीज किती. तर त्या संख्यांची बेरीज किती आपल्याला काय विचारले बेरीज. आता बघा करा प्रयत्न. पहा दोन संख्यांचा गुणाकार दिलाय आपल्याला माहिती आहे. दोन संख्यांचा गुणाकार पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. त्याच्यानुसार तुम्हाला लसावी काढून घेता येईल. हां मग लसावी काढल्यानंतर त्याला मसावीने भागायचं. स्टेप्स सांगते मी तुम्ही पटापट करत जा आणि उत्तरं टाका. हां तुम्हाला पर्याय देणं गरजेचं आहे. वा वा भैरवीचं उत्तर 105 आलंय. आमीनचं 75 आलंय. ठीक आहे बघू आणखी टाका कोणाचं वेगळं उत्तर आहे. बरं 75 ठीक आहे ना. आमीन पुन्हा एकदा टाकलंय 75. अमरीन आहे का अरे हो वाचण्यात हां अमरीन शेख हां बर. शिवानी का 105. काजल 75. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन करता इंटरॅक्शन होते म्हणून सर्वांचं कौतुक. ठीक आहे उत्तर चुकलं तर चुकू द्या तुम्ही प्रयत्न करत आहात. सांगते मी कुठलं कोणाचं म्हणजे आपल्याला स्पष्टीकरण घ्यायचं आहे काही विद्यार्थ्यांसाठी. भरपूर पटापट आलीत उत्तरं तुमची. बर भार्गवी 280. हां आपल्याला दोन संख्यांची बेरीज काढायची. हां भार्गवी दोन संख्यांची बेरीज काढायची आहे. हा LCM होता का 280 बरोबर आहे. आता पुढे शोधा मग. चला बर आता मी ऑप्शन देतच होते. त्याच्यामध्ये माझा थर्ड ऑप्शन होता 75 आणि फोर्थ ऑप्शन आहे 85. हां 75 ऑप्शन आले. आता काही जणांनी जे टाकलंय 105 तो एक ऑप्शन मी दिलाही असता. ठीक आहे बघा आता भैरवीचं आन्सर आलंय 75 करेक्ट आन्सर आहे. बघा आता स्पष्टीकरणाची गरज आहे का सांगा पटकन म्हणजे आपल्याला पुढे जायला. कोणाकोणाला वाटतंय स्पष्टीकरणाची गरज आहे त्यांनी मला यस म्हणून मेसेज टाका. नसेल तर मग आपल्याला पुढे जायला कारण ह्या टाईपचे एक्झाम्पल झालेत. फक्त आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला होता. बर यस दोघा तिघांना गरज आहे. ठीक आहे आलिना भार्गवी भोर
सिद्धी, ठीक आहे. आपण स्पष्टीकरण घेऊ त्याचं. दोन संख्यांचा गुणाकार 1400 आहे, बरोबर, आणि आपल्याला मसावी दिलेला आहे. संख्यांचा गुणाकार बरोबर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, बरोबर की नाही. मग आपल्याला गुणाकार दिलाय किती 1400, बरोबर. लसावी दिलेला नाही, मसावी दिलाय 5. मग आता लसावी काढायचं असेल तर 5 ने इकडे भागा, बरोबर. आता काही जण या स्टेपला येऊन थांबलेत, त्यांचा लसावी म्हणजे एलसीएम आलाय. बघा 5 दुने 10, 5 8 40 आणि हा 0, हा तुमचा आला लसावी. इथपर्यंत काही जण आलेत. लसावी आल्यावर आपल्याला काय करायचं, मसावीने भागायचं आणि मग असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला मिळतो. याला मसावीने भागा म्हणजे पुन्हा एकदा मसावी किती दिले आपल्याला 5, 5 ने भागायचं. मग आपण लिहू इथे असामायिक अवयवांचा गुणाकार. शॉर्ट मध्ये लिहिले मी, तुम्ही समजून घ्या नोट करायचं असेल तरी. असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर हा लसावी छेद काय आहे 5, बरोबर. 5 5 25, 3 उरले 30 झाले, 5 30. हा आला आपला 56. मग आता 56चे अवयव पाडायचे. हा आता ही संख्या छोटीच आहे तरी अवयव पाडण्याची पद्धत त्या निमित्ताने ह्या एका उदाहरणाच्या साठी आपण ती समजावून घेऊ. बघा 56 जसे आपण 221चे पाडले होते त्या पद्धतीने जाऊ. आता आपल्याला माहिती आहे की 2 ने भाग जातो. बेदुने 4, 1 उरला, शेजारी 6 आहेत, बरोबर. 16 म्हणजे 82 16 म्हणजेच 28 दुने 56 आहेत. तसंच परत 2 ने भाग दिला, 2 1 2 बेचोक 8 आणि 2 7 14, बरोबर. आता 7 1 7. आता बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटेल 14 आणि हे 4 हे की नाही, पण 14 मध्ये 2 आहे, 4 मध्ये पण 2 आहे, सामायिक अवयव आहे, म्हणून 14 आणि 4 ही जोडी होणार नाही असामायिक अवयवांची. तसंच जर आपण विचार केला की 2 दुने 4, 4 दुने 8 आणि 7, 8 7 56 आहे. 8 आणि 7 हे दोन असामायिक अवयव आपण विचारात घेऊ शकतो, बरोबर. कारण काय, त्यांच्यामध्ये सामायिक कोणी नाहीये, म्हणून आपले याचे अवयव आले 8 आणि 7. मग मोठी संख्या जर आपल्याला घ्यायची असेल, बघा मोठी संख्या घ्यायची असेल तर 8 गुणिले 5 आणि छोटी संख्या 7 गुणिले 5 म्हणजे 8 पंचे 40 आणि 7 5 35 आणि ह्या दोन्हींची बेरीज झाली 75. आता समजलं सर्वांना. समृद्धीने मध्ये टाकलं होतं 56. अरे आवाज येतोय का सर्वांना? भूषणचा प्रॉब्लेम होता मला वाटतं, त्याचा स्वतःचाच नेटवर्कचा काही प्रॉब्लेम असेल कदाचित. हा बाकी सर्वांना आवाज येतोय ना? हा यस 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 टाकलंय सर्वांनी. बर भूषण बाळा तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, तू नेटवर्क मध्ये बस. हा आता हे समजलंय सर्वांना? ठीक आहे, घ्यायचं पुढचं उदाहरण. आता इथे आपल्याला 2 संख्यांची बेरीज विचारली, तसं 2 संख्यांमधला फरक विचारला जाऊ शकतो, त्या 2 संख्या शोधा विचारलं जाऊ शकतं, मोठी संख्या शोधा छोटी शोधा असं विचारलं जाऊ शकतं, मोठी संख्या छोटीच्या किती पट आहे असं पण विचारलं जाऊ शकतं, आणि त्या 2 संख्यांचा गुणाकार पण विचारला जाऊ शकतो. समजलं? आता थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न की 2 संख्यांचा मसावी दिलेला असतो आणि त्यांची बेरीज दिलेली असते. ज्यांचा मसावी एवढा एवढा आहे आणि बेरीज एवढी आहे अशा
संख्यांच्या किती जोड्या असू शकतात असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पहा, तो एक प्रश्न घेऊ आपण. दोन संख्यांची बेरीज 105 व मसावी 15. दोन संख्यांची बेरीज 105 व मसावी 15. ज्या दोन संख्यांची बेरीज 105 आणि मसावी 15 आहे अशा संख्यांच्या किती जोड्या असू शकतात, किती जोड्या तयार होतील, किती जोड्या पडतील, अशा प्रकारचा प्रश्न असतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, फक्त काय करायचं, त्या संख्यांच्या बेरजेला मसावीने भागायचं. बघा, बेरीज जी दिली आहे त्याला छेद मसावी. बरोबर, बेरीज किती आहे? 105, मसावी 15. भागाकार सर्वांना येईल. बरोबर, 15च्या पाड्यात आहे का 105? किती किती येईल उत्तर? बघू आता, सोप्या सोप्या गोष्टी कोण कोण करते नाही का? नको वेट करायला एवढ्याशा उत्तरासाठी आपण? अरे वा वा, व्हेरी गुड, भरपूर जणांनी टाकलंय 7. आणि आता काय करायचं बाळांनो, अशा किती जोड्या तयार होतील? मग आपल्याला 7 फक्त बेरजेच्या स्वरूपात लिहायचे. 10 जोड्या तयार होतील श्रीराज. बर, बघू आपण. तुझं 10 उत्तर आले बाळा श्रीराज. बघू आता, 7 हे आपल्याला बेरजेच्या स्वरूपात लिहायचे. कसे? 1 अधिक 6, बरोबर, 2 अधिक 5, 3 अधिक 4. श्रीराज म्हणतोय चुकून आलंय उत्तर. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघा, किती सोपी पद्धत आहे की बेरजेला फक्त मसावीने भागायचं, जे उत्तर येईल ते बेरजेच्या स्वरूपात मांडायचं. आणि हे बघा, 1 आणि 6 मध्ये काहीही सामायिक नाही, 1 व्यतिरिक्त कोणी सामायिक नाही. 2 आणि 5 मध्ये नाही, 3 आणि 4 मध्ये पण नाही. म्हणजे ह्या 3 जोड्या तयार होतील. किती? 3. समजलं? आता असा प्रश्न एक तुमच्यासाठी देऊ. बघा, हे समजले ना तुम्हाला? घ्या तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्हाला ऑप्शन सह देते, प्रश्न तुम्ही लक्षपूर्वक ऐका. का लिहून द्यायचं फळ्यावर? 1 मिनिट फक्त. बेरीज 135 आणि मसावी 15. बघा, बेरीज 135 आणि मसावी 15. अशा किती जोड्या तयार होतील शोधा बरं. नाही, 9 जे उत्तर आले ना बाळांनो तुमचं, आपण त्या बेरजेला 15 ने भागून येतं. बरोबर, 15 9 135, 9 उत्तर आलं. परंतु ज्यांची बेरीज 9 येईल अशा किती जोड्या आहे? इथे आपण बघितलं ना, 7 उत्तर आलं. मग ते 7 बेरजेच्या स्वरूपात मांडले, तितक्या जोड्या तयार होतात. तसं तुम्ही सांगा. बर, बऱ्याच जणांचं उत्तर आलंय आता. बर, समीक्षा 4, भैरवी, भार्गवी 3, वेदांत 3, साहिल 4, श्रीराज 4. बर, 4 पेअर्स. भरपूर जणांनी उत्तरं टाकली, सर्वांचं कौतुक. यश चव्हाण पण आहे, अमरीन पण आहे, वैष्णवी, वा वा, पूजा, भरपूर जणांनी उत्तरं टाकलीत. विशाखा, व्हेरी गुड. समृद्धी, वा 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 वा. काजल, भरपूर जणांची उत्तर आली आहे. छान. आता बघा,
9 हे उत्तर काढणं तर सर्वांना सोपं गेलं. बेरजेला 15ने भागलं 9 उत्तर आलं. 9 हे बेरजेच्या स्वरूपात जेव्हा मांडलं आपण 1 + 8 2 + 7 3 + 6 4 + 5 बरोबर. आता लक्षात घ्या बाळांनो, काही नाही, एका दुसऱ्याने 4 उत्तर टाकलेले आहे, तर त्याचं जे कन्फ्युजन आहे तेवढं 2 मिनिटात दूर करते. बघा, आपण इथे म्हणतो होतो की याच्यामध्ये कोणताही अवयव सामायिक येणार नाही. 3, 4चे अवयव पाडले किंवा विभाजक आपण जर घेतले तर. तसाच इथेही विचार करा की 3 आणि 6, 3 हा 6, 3चा पण अवयव आहे आणि 6चा पण आहे, म्हणजेच ही जोडी तयार होणार नाही. समजलं? ज्याचं उत्तर 4 आलं होतं त्याच्यासाठी फक्त मला हे क्लिअर करायचं होतं. या 3 जोड्या, ज्यांनी उत्तर 3 जोड्या टाकले त्या सर्वांचं कौतुक, शाबास. ठीक आहे, धन्यवाद.